आपण सर्वजण आनंदित आहोत. एक जोरदार टाळी प्रभू येशू ख्रिस्तासाठी. आपल्या सर्वांना ख्रिस्त जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. अपन प्रभुच्या उपकार स्तुतीसाठी गीत गाऊया. शोर दुनिया में ये हो गया, आज पैदा मसीह हो गया. शोर दुनिया में ये हो गया, शोर दुनिया में ये हो गया, आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया. शोर दुनिया में ये हो गया, शोर दुनिया में ये हो गया, आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया. गहरी रात में भेड़ों को चराते थे, गहरी रात में भेड़ों को चराते थे, गहरी रात में भेड़ों को चराते थे, गहरी रात में भेड़ों को चराते थे. दूत संदेश उन्हें दे गया, दूत संदेश उन्हें दे गया, आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया. शोर दुनिया में ये हो गया, शोर दुनिया में ये हो गया, आज पैदा मसीह 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 हो गया. स्वर्ग झूम झूम करके ये गाता था, स्वर्ग झूम झूम करके ये गाता था, स्वर्ग झूम झूम करके ये गाता था, स्वर्ग झूम झूम करके ये गाता था. सारी दुनिया का नूर आ गया, आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया. शोर दुनिया में ये हो गया, शोर दुनिया में ये हो गया, आज पैदा मसीह 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 हो गया. दूसरा गीत गाऊया आपण. झुमो नाचो खुशी से, आज यीशु पैदा हुआ. 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 यीशु पैदा हुआ, हो यीशु पैदा हुआ, यीशु पैदा हुआ. झुमो नाचो खुशी से, आज यीशु पैदा हुआ. यीशु पैदा हुआ. बेथलेहम की छोटी नगरिया चमका सितारा है, छवि में आया यीशु मसीहा, दूतों ने गाया ये. बेथलेहम की छोटी नगरिया चमका सितारा है, छवि में आया यीशु मसीहा, दूतों ने गाया. प्रभु सबका आया, यीशु सबका आया, यीशु सबका आया. झूमो नाचो खुशी से,
सब घबरा ही गए यीशु के आने से। बार बार ढूंढवाया यीशु को पाया पता ना रे। राजा सब घबरा ही गए यीशु के आने से। बार बार ढूंढवाया यीशु को पाया पता ना रे। यीशु राजा हुआ हो, यीशु राजा हुआ, यीशु राजा हुआ। तुम नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ। तुम नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ। तुम नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ। यीशु पैदा हुआ, यीशु पैदा हुआ, यीशु पैदा हुआ। तुम नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ। तुम नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ। यावेळेस आपण आपले नेत्र बंद करूया. प्रभूला आपण सर्व मान, सर्व सन्मान, सर्व गौरव आपण त्याला देऊया. जशा त्या गरीब मेंढपाळांनी प्रभूला स्तुती अर्पण केली, आपण त्याच पद्धतीने प्रभूला स्तुती अर्पण करूया. सब नामों में श्रेष्ठ नाम, सुंदर उद्धार, महिमामय प्रभु इम्मानुएल, परमेश्वर है सा वचन.
उंच करूया. प्रभूला सर्व मान, सर्व सन्मान, सर्व गौरव त्याला देऊया. Jesus, name above all names, beautiful Savior, glorious Lord, Emmanuel, God is with us, blessed Redeemer, living Word. Jesus, name above all names, beautiful Savior, glorious Lord, Emmanuel, God is with us, blessed Redeemer, living Word. आपण सर्व मिळून गाऊयात. यीशु सब नामों में श्रेष्ठ नाम, सुंदर उद्धारक, महिमामय प्रभु, इम्मानुएल. गाऊयात आपण सर्व. परमेश्वर है सा धन्य त्राता, जीवित वचन, यीशु अल्फा ओमेगा, पुनरुत्थान जीवन, राजाधिराज, परमेश्वर का है वो मेमना, हमारे खातिर हुआ बलिदान. हे परमेश्वरा, आज ह्या वचनाद्वारे प्रत्येकाशी तू बोल देवा. आमच्या ह्या मंडळीमध्ये ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करीत आहोत. प्रभू, गायीच्या गोठ्यात तू जन्मलास. तू आमच्यासाठी लीन झालास. देव आमच्यासाठी लीन झाला. हे परमेश्वर, आज प्रत्येकावर तुझी कृपा कर. समस्येत, अडचणीत, संकटात, व्याधीत आहे. हे परमेश्वरा, आज तुझी उपस्थिती प्रत्येकाच्या जीवनात तू दे. आमच्या मंडळीमध्ये जे दुःखी परिवार आहेत त्यांचं तू सांत्वन कर. हे परमेश्वरा, आमच्या बहीण भावांनी आपलं अंतःकरण तुझ्यासाठी तयार केलं आहे. आज प्रत्येकाच्या अंतःकरणात ख्रिस्ता तू जन्म घे. हे प्रभू, आज प्रत्येकाच्या जीवनात तुझा आशीर्वाद तू दे.
तुझ्या अद्भुत प्रकाशात प्रत्येकास तू चालव. हे परमेश्वरा, आज ह्या वचनाद्वारे प्रत्येकाला तुझा आशीर्वाद दे. हा नाताळ साजरा करत असताना प्रत्येकाची अंतःकरणे शांतीने तू भरून टाक. प्रत्येक व्यक्तीच्या द्वारे प्रभू तू आपले गौरव करून घे, महिमा करून घे. प्रभू, प्रत्येकाला तुझ्या कृपे आणि अनुग्रहात तू चालव. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक पित्या, आमेन. आपण बसूया. देवाचे आभार मानूया. नाताळ येशूच्या जन्माची आठवण आम्हाला देतो. ते थंडीचे दिवस, ते आशीर्वादाचे दिवस, कृपेची वृष्टी, अनुग्रहाची वृष्टी परमेश्वर आमच्या जीवनात करतो. प्रियांनो, हा केवढा मोठा आनंद परमेश्वरानं आम्हाला दिला. त्याचे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये त्याने काठोकाठ भरून दिले. एवढे काठोकाठ भरून दिले की हे आशीर्वाद खूप प्रभूने आम्हाला दिले. आम्ही देवाचे आभार मानू. प्रियांनो, परमेश्वर केवढी कृपा आमच्या जीवनात करतो. केवढा पवित्र आत्म्याचा अनुग्रह त्याने आमच्या जीवनात केला. तुम्ही जे काही मागत आलात परमेश्वरानं तुम्हाला दिलं. तुम्ही रडला, परमेश्वरानं तुमचे अश्रू पुसले. तुम्ही गुडघ्यावर झाला, आपल्या लेकरा बाळांसाठी आशीर्वाद मागितला, परमेश्वरानं तो आशीर्वाद त्यांना दिला. आणि तुम्ही काय काय मागित होता ते सर्व परमेश्वरानं देऊन टाकलं. प्रियांनो, आई बापाचं प्रेम किती मोठं आहे. देवाचं प्रेम आम्हाला मोजता येत नाही शब्दामध्ये. देवाची प्रीती आम्हाला मोजताच येत नाही. शब्द अपुरे पडतात देवाची प्रीती शब्दामध्ये मांडताना. प्रियांनो, प्रभूचं कार्य केवढं आहे, केवढी मोठी कृपा आहे. सकाळपासून तो रात्रीपर्यंत सांभाळतो, रात्रीपासून सकाळपर्यंत सांभाळतो. केवढी कृपा, केवढा मोठा आशीर्वाद. विचार केला कधी? प्रियांनो, तुम्ही तुमचंच पाहत आलात, तुमचंच पाहत आलात, आपलंच पाहत आलात. आणि त्याच्यामुळे तुम्ही प्रभू पुढे कदाचित स्वार्थी वाटू नका. पण देवाच्या पुत्रानं संपूर्ण मनुष्यासाठी, संपूर्ण मानवासाठी गायीच्या गोठ्यात जन्म घेतला. प्रियांनो, केवढं हे अद्भुत कार्य, केवढी मोठी अद्भुत गोष्टी, केवढी मोठी अद्भुत गोष्ट. गायीच्या गोठ्यामध्ये ख्रिस्त जन्मला. प्रियांनो, सर्व काही देवानं देऊन टाक. सर्व काही तुम्हाला त्या आशीर्वादाच्या गोष्टी प्रभूनं प्राप्त करून दिल्या. तुम्ही त्याचे आभार मानण्यास विसरू नका. प्रियांनो, तोंड बंद ठेवा, तोंड बंद ठेवा. तुमच्यामध्ये देवाचा पवित्र आत्मा कार्य करतो. याला त्याला दोष देऊ नका. तोंड बंद ठेवा. याला त्याला सर्वांना आशीर्वाद द्या. गायीच्या गोठ्यामध्ये ख्रिस्त जन्म. अहो, जे काही परमेश्वरानं केलं आहे त्याच्या योजनेनुसार आहे,
तुमच्यानुसार नाही, कारण देव ह्या जगात कार्य करतो आणि ज्या वेळेस तो आमच्यासाठी आशीर्वादाची वृष्टी करतो, त्याच्या काही योजना असतात, त्याचे ते मार्ग त्यालाच माहिती आहे. प्रियांनो, गायीच्या गोठ्यामध्ये ख्रिस्त जन्मला आणि 2000 वर्षापूर्वी जगामध्ये शांती आली. तीच शांती आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करते आहे. प्रियांनो, एवढे संकट तुमच्या जीवनात आले, पण तुम्ही कुणीही खचला नाही. आमेन. कारण तुमच्यामध्ये त्याची शांती होती, तुमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताची उपस्थिती होती. म्हणून आज तुम्ही नाताळाच्या दिवसात चर्च मध्ये आहात. ही देवाची केवढी कृपा आहे याचा विचार तुम्ही कधी केला का प्रियांनो? संकट आली, संकट आली, संकट आली, पण देवाची शांती तुमच्यामध्ये होती. देवानं तुमच्या जीवनामध्ये कार्य केलं, अद्भुत गोष्टी केल्या, अद्भुत गोष्टी केल्या आणि त्याच्या वचनामध्ये त्याने तुम्हाला ताज आणि तवानं ठेवलं. ताज तवानं ठेवलं की आज जर तुमच्याकडे पाहिलं, तुम्ही असे दिसता की खरोखर आशीर्वादित लोक आहेत. प्रियांनो, हे आशीर्वाद तुम्हाला कुठून प्राप्त झाले? हे देवाच्या पुत्रापासून. प्रियांनो, हे आशीर्वाद देवाच्या पुत्रापासून तुम्हाला प्राप्त झाले. म्हणून आज हा नाताळ साजरा करत असताना प्रियांनो, आनंदित व्हा, आनंदित व्हा. एका परिवारात एक वृद्ध स्त्री, प्रियांनो, आपल्या खाटेवर पडून शेवटच्या दिवसामध्ये ती होती, आजारी होती. कॅरल पार्टी आली नाताळाच्या दिवसात आणि गीत गायलं, चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. तिने ते शब्द ऐकले, तिने ते शब्द ऐकले. तिचं मन परमेश्वरासाठी आतुर झालं. प्रभू, ह्या नाताळाला मला तू या खाटेवरून उठवशील का? मला ह्या नाताळाला, ह्या ख्रिसमसला मला तू खाटेवरून उठवशील का? अशक्य गोष्ट आहे, मी उठू शकत नाही. डॉक्टर म्हणाले आता तुम्ही चालू शकणार नाही. डॉक्टर म्हणाले आता थोडक्याच दिवसाचं तुमचं जीवन आहे, तुम्ही जगू शकणार नाही. घरातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे, पण हे शब्द मोठा धीर देतात. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. प्रियांनो, तिच्या मनात हे शब्द रात्र दिवस त्याचा ती विचार करत होती. प्रियांनो, त्या स्त्रीने कधी कुणावर प्रेम केलं नव्हतं. पैसा म्हणजे जीवन. कठोर हृदयाची झाली होती. मरणाच्या क्षणी देखील सेवा करण्यासाठी त्यांच्या कुटुंबातले लोक तिच्या जवळ नव्हते. पवित्र आत्म्याने तिच्या अंतःकरणाची पकड घेतली. प्रियांनो, तिचं मन भरून गेलं, मन भरून गेलं. हे शब्द तिला आठवू लागले, चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. प्रियांनो, तिचं मन भरून गेलं. नाताळ 2 दिवसावर होती. नाताळ सुरू झाला होता, पण 25 तारीख 2 दिवसावर होती. प्रभू पुढे ती रडली, प्रभू तुझी प्रीती मला शिकव.
प्रभू तुझी प्रीती मला शिकव, अशी ती म्हणत असताना दार वाज तिच्यात एवढी हिंमत नव्हती की दार उघडावं. ती म्हणाली, दार उघडच आहे, फक्त तुम्ही त्याला हे करा. काही लोक तिला भेटण्यासाठी आले, तिच्या बरोबर काम करणारे लोक, काही वर्षाआधी तिची काळजी घेणारे लोक तिला भेटण्यासाठी आले. प्रियांनो, त्यांनी काही भेट वस्तू तिच्यासाठी आणल्या. प्रियांनो, ती प्रभूकडे आली, प्रभू पुढे तिने गुडघे टेकले आणि लोक तिला भेटण्यासाठी आले. एका व्यक्तीने प्रार्थना केली, म्हणाला की ताई, तुम्ही चालणारच, कारण ख्रिस्त जर मरणातून उठला, तुम्ही चालणारच. ख्रिस्त मरणातून उठला. तुम्ही बायबल वाचला आहे का? शास्त्र वाचला आहे का? तिला त्या गोष्टीची लाज वाटली, कारण तिने बायबल कधीच वाचलं नव्हतं. ती ख्रिस्ताकडे तिरस्काराने पाहणारी स्त्री होती. ते म्हणाले, बायबल कुठं आहे? आम्हाला सांगा, आम्ही काढून देतो. कुठंतरी धूळ खात पडलेलं होतं ते बायबल त्यांनी काढलं, त्याला पुसलं, धूळ झटकली. आणि त्या देवाच्या व्यक्तीने वचन वाचलं. यशाया 9 अध्याय वचन 2. अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. मृत्यू छायेच्या प्रदेशात बसणाऱ्यावर प्रकाश पडला आहे. आणि पुन्हा त्याने वचन वाचली की तू राष्ट्राची वृद्धी केली आहे, त्याला महानांद प्राप्ती करून दिली आहे. हंगामाच्या उत्सव समयी करावयाच्या आनंदाप्रमाणे, लूट वाटून घेणाऱ्या लोकांच्या आनंदाप्रमाणे ते तुझ समोर आनंद करीतात. कारण मित्रांच्या दिवसाप्रमाणे तू त्यांच्या भाराचे जू, त्यांच्या खांद्यावरची काठी, त्याचवर जुलूम करणाऱ्यांचा सोटा मोडला आहे. युद्धाच्या गर्दीत जोडे घातलेल्या योद्ध्यांचे जोडे व रक्ताने भरलेली वस्त्रे ही जाळण्यासाठी सरपण झाली आहे. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हा पुत्र दिला आहे. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. आणि त्याने वचन बंद केले. त्याने वाचलं की अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला. ती म्हणाली, दादा, मी 2-3 दिवसापासून विचार करते, चला चला जाऊ, जगाचा उद्धारक पाहू. प्रियांनो, तिचं मन भरून गेलं. प्रभूनं पैसा, अड्डा, धन संपत्ती सर्व काही आम्हाला दिली, पण आम्ही प्रभूचा सन्मान ठेवलाच नाही. घरामध्ये भांडणं, बाहेर भांडणं, जिथं जाऊ तिथं आम्ही भांडणं केली, कारण पैसा आमच्या घरात खूप. प्रियांनो, तो व्यक्ती तिला म्हणाला की प्रभू तुमच्यावर प्रेम करतो. गाईच्या गोठ्यामध्ये ख्रिस्त जन्मला. गाईच्या गोठ्यामध्ये ख्रिस्त जन्मला. देवाने सर्वांवर प्रीती केली. देवाने सर्व जगावर प्रीती केली. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त सर्वांसाठी मानव झाला आणि सर्व जगातल्या लोकांसाठी त्याने स्वतःला रिक्त केलं. फिलिप्पीकरास पत्राचा 2 अध्याय आणि वचन 5 मध्ये त्याचं वचन म्हणतं,
त्याने सांगितलं की अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्याही ठाई असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीने असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. प्रियांनो, देव गरीब झाला, देव लीन झाला, देव नम्र झाला आमच्यासाठी, आमचं तारण होण्यासाठी. प्रियांनो, आज तुम्ही कोणत्या याच्यामध्ये आहात? देव तुमच्यावर प्रेम करतो. ख्रिस्ताने गायीच्या गोठ्यामध्ये जन्म घेतला. तो गायीचा गोठा की ज्या गोठ्यामध्ये प्राणी बांधलेले आहेत आणि त्या ठिकाणात मरियाबाईने येशूला जन्म दिला. प्रियांनो, कालचं ते चित्र भरून आलं की मुलांनी ते सादर केले. प्रियांनो, देवाचा पुत्र लीन झाला. प्रियांनो, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्याही ठाई असते. ख्रिस्तानं गायीच्या गोठ्यामध्ये जन्म घेतला. आज तुमचं अंतःकरण ख्रिस्तासाठी तुम्ही तयार करा. आणि प्रियांनो, त्या लोकांनी त्या स्त्रीसाठी प्रार्थना केली. नाता उद्या तिने प्रार्थना केली की प्रभू, मी कधीच चालू शकणार नाही उद्या नाता. पुन्हा बँडचा आवाज तिने सकाळी ऐकला. पहाटेच्या सुमारास गिटारवर, बँडवर युवक मुलं गीत गात होते. गाडी निघाली होती आणि ते म्हणाले, शांती असो पृथ्वीवरी, येशूने जन्म घेतला सहर्ष दूताने. पुन्हा तिने त्याच्यावर विचार केला आणि प्रार्थना केली, प्रभू मला क्षमा. आणि झोपी. सकाळी उठली. पहा इकडं माझ्याकडे. सकाळी उठली, तिला माहिती नाही मी चालू लागले म्हणून. स्वतः गेली, पाणी घेतलं, पिली. अजून तिच्या लक्षातही नाही आलं की मी बरी झाली. चहा केला, पिला, काहीच लक्षात नाही. जशी तिची पूर्वीची सवय होती त्याप्रमाणे ती गेली, चहा केला, चहा पिली, तरी तिच्या लक्षात नाही येत की मी बरेच आहे. आणि मग तिने चहाचा घोट घेतला आणि पाहते की मी बरी झाले, मी बरी झाले. तिने देवाचे आभार मानले. नाताळाचा तो दिवस, येशूने गायीच्या गोठ्यामध्ये जन्म घेतला. प्रियांनो, ती लीन आणि नम्र झाली प्रभू पुढं. प्रभूने तिला आरोग्य दिले. आज जीवनामध्ये तुम्ही अनेक समस्या सापडला असाल, अनेक संकटात असाल, दुःखाचा सामना करत असाल. गायीच्या गोठ्यामध्ये ख्रिस्ताने जन्म घेतला. प्रियांनो, त्या वचनामध्ये आम्ही वाचलं, यशाया 9 अध्याय वचन 2, की अंधारात बसलेल्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला. तुम्ही अंधारात आहात का? तुम्हाला ख्रिस्तानं त्याचा प्रकाश दिला आहे. त्याचा प्रकाश म्हणजे त्याचं हे जिवंत वचन. त्याचा प्रकाश म्हणजे बायबलचं हे वचन. त्याचा प्रकाश त्याने तुम्हाला दिला आहे. प्रियांनो, आता तुम्ही त्याच्या अद्भुत प्रकाशात चालावं. त्याच्या अद्भुत प्रकाशात चालावं ही त्याची तुमच्याबद्दलची योजना आहे, इच्छा आहे. अंधारातल्या गोष्टीमध्ये स्वतःला ठेवू नका. प्रियांनो, ज्या वेळेस तुम्ही ख्रिस्ताकडे येता, सैतानाचा अंधकार नाहीसा होतो. ती स्त्री बदलली. प्रियांनो, बदलली. ती उठली. सकाळी चर्च कडे तिचे पाय चालू लागले. रस्त्याने ती रडली. तिच्या बाकडावर बसायची जाऊन
तिथं ती जाऊन बसली आणि गायनं गाऊ लागली. त्यावेळेस पाळकाने तिच्याकडे पाहिलं. पाळकांना आश्चर्य वाटलं. तिची जागा होती, त्या जागेवरती जाऊन बसली, गीत गाऊ लागली. प्रियांनो, तिच्यासाठी देवाने चमत्कार, तुमच्यासाठी ही चमत्कार रोज प्रभू करत आहे. तुम्ही त्याचे आभार मानत आहात का? त्याची स्तुती करत आहात का? त्याला धन्यवाद देत आहात का? प्रियांनो, आज तुम्ही जर प्रभूपासून असाल, प्रभूपासून दूर असाल, तर तुम्ही प्रभूच्या जवळ यावं. जवळ यावं. ज्यावेळेस ख्रिस्त जन्मला त्यावेळेस जगामध्ये शांती आली. शांती आली. शांती आली. प्रियांनो, आज ती शांती प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनात देऊ इच्छितो. आज तुम्हाला त्या सर्व गोष्टीतून बाहेर आणू इच्छितो की ज्या गोष्टीमध्ये तुम्ही सापडला आहात, फसला आहात. प्रियांनो, जगात कोणतीही गोष्ट मोठी नाहीये. सर्वात मोठा आहे तो प्रभू येशू ख्रिस्त. कारण तो तारणारा आहे. तो गायीच्या गोठ्यामध्ये आमच्यासाठी जन्मला आणि पुन्हा मग त्याने आमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिला. तिसऱ्या दिवशी तो मरणातून उठला. काय आनंद साजरा केला काल आपण नाताळाचा. मुलांनी फटाके फोडले, खूप असा आनंद व्यक्त केला. खूपच मोठा कार्यक्रम झाला. सगळे आले आपले. खूप छान कार्यक्रम झाला आणि या सर्व गोष्टीच्या द्वारे देवाचे गौरव झाले. प्रियांनो, ख्रिस्त आमच्यासाठी लीन झाला. ह्या नवीन वर्षात, ह्या नाताळात आणि ह्या नवीन वर्षात तुम्ही तुमच्या घरात ख्रिस्ताला जागा द्याल का? घरामध्ये प्रार्थना झाली पाहिजे. आपले लेकर प्रभूमध्ये वाढले पाहिजे. महिन्यातून का होईना एकदा तरी आमच्या घरात प्रार्थना झाली पाहिजे. आमच्या घरामध्ये देवाचं वचन सांगितलं पाहिजे. त्याद्वारे आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद येतात. प्रियांनो, हे शब्द देवाचे. शब्द देही झाला. शब्द म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्याने देहरूप धारण केलं असं योहान कृष्ण शुभवर्तमानामध्ये योहान लिहितो. आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. तुम्ही तुमचं अंतःकरण ख्रिस्ताच्या जन्मासाठी तयार करा. तो तुमच्या अंतःकरणात आज जन्म घेऊ इच्छितो. लूका शुभवर्तमान याचा 18वा अध्याय आणि वचन 1 पासून काही वचन वाचूया. त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये ह्याविषयी त्याने त्यांना दाखला सांगितला. एका नगरात कोणी एक न्यायाधीश होता. तो देवाला भीत नसे व माणसाला जुमानीत नसे. आणि त्याच नगरात एक विधवा होती. ती त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत आली की माझी दाद घ्या व माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध न्याय करा. पण काही काळपर्यंत, 4थं वचन, पण काही काळपर्यंत तो ते करीना. परंतु नंतर त्याने मनात म्हटले, जरी मी देवाला भीत नाही व माणसाला जुमानीत नाही, तरी ही विधवा मला त्रास देते, म्हणून मी तिचा न्याय करीन. नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीस आली. 6वं वचन, तेव्हा प्रभूने म्हटले, अन्याय न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात, त्यांचा तो न्याय करणार नाही काय? किती सुंदर वचन आहे प्रियांनो.
किती सुंदर वचन आहे. आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय? मी तुम्हाला सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील. तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय? तुम्हाला त्रास होतो, सहन करा. फक्त तोंड सांभाळा. लोकांनी आपल्याकडे पाहिलं तर लोक विचार करतात, आपण बडबड करतो लोकांपुढे, मग आपली ती कमी होऊन जाते. येऊ राजा पुढं प्रभू येशू ख्रिस्त उभा होता. तेव्हा राजाने त्याला विचारलं काही गोष्टी, पण त्याने उत्तर दिलं नाही. आमेन. घाबरले. येशूचा तो पेहराव, येशूच्या चेहऱ्यावर असलेली शांती, शांत राहील. कोणती पिलात देखील शांत राहील, तसं तुम्ही शांत. प्रभूला तुमच्या जीवनामध्ये कार्य करू द्या. तुमच्या शेजारी इतर लोक आहेत, तुमच्या शेजारी इतर लोक आहेत, आणि तुम्ही या ठिकाणात आहात प्रियांनो, ज्या ठिकाणात तुम्ही राहता प्रियांनो, आणि प्रभूला तुमची काळजी आहे. प्रभू तुम्हाला सांभाळणार. प्रभू त्याची कृपा तुमच्या जीवनामध्ये देणार. आज ज्या ठिकाणात तुम्ही आहात, ही देवाची कृपा आहे प्रियांनो. हा देवाचा फार मोठा आशीर्वाद आहे. म्हणून तुमच्याद्वारे शांती इतरांना जाऊ द्या. तुमच्यामध्ये ख्रिस्ताची शांती आहे. आमेन. तुमच्यामध्ये ख्रिस्ताची शांती आहे. आमेन. आपण दोनट खाल्ली की काय? आवाज निघत नाहीये. तुमच्यामध्ये ख्रिस्ताची शांती आहे, त्याचा आशीर्वाद आहे. तुम्ही इतरांशी बोलता त्यावेळेस तुमच्याकडे पाहून त्यांनी देवाची स्तुती केली पाहिजे. तुम्ही पृथ्वीचं मीठ आहात. तुम्ही कोण आहात? मीठ. जेवणामध्ये मीठ नाही तर मग जेवू का आपण? नाही जेवू. मीठ पाहिजे. तसं तुम्ही रुचकर आहात. एखाद्या कॉलनीत आहात, तिथं तुम्ही रुचकर आहात. एखाद्या चाळीमध्ये आहात, तिथं तुम्ही रुचकर आहात. एखाद्या मोहल्ल्यात तुम्ही राहता, तिथं तुम्ही रुचकर आहात. ह्या जगात आपण कशा प्रवास, पाहुणे नाही का? पाहुणे येतात आपल्या घरी थोडे दिवस. तसं आपण जगात आहोत. ऐकून घ्या. जगामध्ये मला हेच पाहिजे, हे जे असं नाही म्हणायचं. जे प्रभूने दिले आभार माना. लोक खूप धावपळ करतात, स्वतःच घरच व्हावं. तसं नाही हो. परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. कितीही करा तुम्ही. पहिले देवाच्या वचनात या, नम्र व्हा, त्याचं वचन ऐका, प्रार्थनेत या. देवाचं वचन आहे बायबल मध्ये की परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ. प्रियांनो, काळजी करू नका. गायीच्या गोठ्यामध्ये ख्रिस्ताने जन्म घेतला. सर्व काही आम्हाला प्राप्त झालं. देवाचे आभार मान. एक विधवा होती. तिची विनंती त्या न्यायाधीशाने ऐकली. तुम्ही प्रभूचे लोक आहात. तुमची जी काही प्रार्थना प्रभूच्या पुढे आहे त्याचं उत्तर तो लवकर देणार. आमेन. प्रियांनो, गायीच्या गोठ्यामध्ये ख्रिस्त जन्मला. ह्यापेक्षा आनंदाची कोणतीच गोष्ट नाही.
की ज्या वेळेस येशूचा जन्म बेथलेमात झाला, लोक आपापल्या कामात होते, आपापला व्यवसाय करत होते, पण स्वर्गाचे दूत पृथ्वीवर उतरले. त्यांनी देवाची स्तुती केली, देवाला धन्यवाद दिला, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, आणि ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. प्रियांनो, किती सुंदर वचन होतं कालचं, की जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. आमेन. प्रियांनो, गरीब मेंढपाळ रात्रीच्या प्रहरी रानात शेतात बसले आणि देवाचा दूत त्यांच्या जवळ येऊन म्हणाला, तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आमेन. काय आनंदी झाले ते, काय आनंदी झाले मेंढपाळ. काल मुलांनी नाटिका सादर केली, नाचत नाचत ते गेले, येशू बाळाला भेटले, पुन्हा नाचत आले, देवाची स्तुती केली. तुम्ही एक मेंढपाळ आहात प्रियांनो. तुमच्या घरातलं तुम्ही चांगलं संगोपन करावं, लेकरांकडे लक्ष द्यावं, सुनांकडे लक्ष द्यावं, नातवंडाकडे लक्ष द्यावं, बहीण भावाकडे लक्ष द्यावं, आई पप्पांकडे लक्ष द्यावं. तुम्ही प्रत्येक जण एक जबाबदार व्यक्ती आहात, मेंढपाळ आहात. तुमच्या घरामध्ये ज्या सुना आहेत त्या प्रभूनं पाठवलेल्या आहेत, त्यांना तुम्ही वागवून घ्यावं, सन्मान करावा. तुमच्या परिवारातील जे जे व्यक्ती प्रभूनं तुम्हाला दिले आहेत त्यांचा तुम्ही सन्मान करावा, वागवून घ्यावं. देवानं आम्हाला क्षमा केली, देवानं कोणताही दोष आमच्यावर लावला नाही, देवानं आम्हाला क्षमा केली, आमचे पाप क्षमा केले, आमचे अपराध पुसून टाकले. आता ख्रिस्ताच्या रक्तानं ते नाहीसे झालेले आहेत. मग आम्ही देखील इतरांना क्षमा करावी. आमेन. तुम्ही खूप अद्भुत आहात, महान आहात, जिवंत देवाचे मुलं आहात तुम्ही. आमेन. जिवंत देवाच्या मुली. बापरे, काय कमी आहे तुम्हाला, काय कमी आहे. ज्याचा परमेश्वर बाप आहे तो तुम्हाला कसं कोणत्याही आजारात राहू दे, प्रभूनं तुम्हाला चांगलं आरोग्य लाभू दिलं आहे. आज तुम्ही प्रभूचे आहात. यू आर द ऑल पीपल रिस्पेक्टेड गॉड विथ अस. तुम्ही प्रत्येक जण देवाचे सन्मानित लोक आहात. परमेश्वर तुम्हा प्रत्येका बरोबर आहे. आणि म्हणूनच एव्हान पुरुष शुभवर्तमानामध्ये एव्हान लिहितो की प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता, तोच प्रारंभी देवाचा होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले असं नाही. त्याच्या काही जीवन होतं व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. प्रियांनो, आज आपण ख्रिस्ताच्या प्रकाशाचा, ख्रिस्तानं आम्हाला क्षमा केली, आपण इतरांना क्षमा करू. ख्रिस्तानं आम्हाला अद्भुत प्रकाशात आणलं. अद्भुत प्रकाश, देवाचा प्रकाश. त्या प्रकाशात आपण स्वतःला ठेवू. प्रियांनो, देवाच्या अद्भुत प्रकाशात आपण चालू. प्रियांनो, देवाचे आम्ही आभार मानतो. ती स्त्री बरी झाली, ती स्त्री बरी झाली. एरिहोच्या वाटेवरून जाताना तो आंधळा ओरडला, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया कर. येशूनं त्याचे डोळे उघडले. रक्तस्रावी स्त्री, येशूच्या पाठीमागे खूप गर्दी होती.
लोकांसमोर ती बोलू शकत नव्हती. विश्वासानं तिने स्पर्श केला येशूच्या कपड्याला आणि ती बरी झाली. आमेन. प्रियांनो, एका विधवेचा मुलगा मरण पावला, एकुलता एक मरण पावला. प्रभूचं मन कळवळ्याने भरलं. प्रभूला माहित होता की तिचा मुलगा मरण पावला. त्याच रस्त्याने प्रभू निघाला की ज्या रस्त्याने ती अंत्ययात्रा निघाली त्या मुलाची, त्याला अंत्यविधीसाठी घेऊन चालले होते आणि जीवन देणारा ख्रिस्त तिथं आला. बाप रे, जीवन देणारा ख्रिस्त तिथं आला. रडणाऱ्यांचे अश्रू पुसणारा देव, तुमची काळजी घेणारा देव. ज्या ज्या ठिकाणात तुम्ही सहन करता त्याला माहिती आहे प्रियांनो, तुमची परीक्षा तो शक्ती पलीकडे होऊ देणार नाही. तुमचे मुलं चांगल्या मार्गात आत्ताच लावून घ्या प्रियांनो, लावून घ्या. आज आमच्या चर्चचे मुलं इतके लहानपणापासून शिस्तीमध्ये वाढत आहे. काल त्यांनी नाटक सादर केलं प्रियांनो इथं. असेच आमचे प्रत्येकाचे मुलं प्रभूच्या शिस्तीमध्ये चालले पाहिजे. आणि प्रभू तिथं आला आणि त्याने तिरडी स्पर्श केला. तिरडीवाले थांबले तिथं. चारी खांदा घेऊन देणारे म्हणजे खांदा देणारे येशूला पाहिलं त्यांनी. कोण आहे हा? येशूच्या चेहऱ्यावर शांती होती. शांतीचा राजकुमार, शांती देणारा ख्रिस्त, देवाचा पुत्र तिथं उभा होता जीवन देण्यासाठी. आमेन. प्रियांनो, ख्रिस्त तुमच्या घरात आहे, पण तुम्ही ख्रिस्ताची कदर कधीच करत नाही आहात. का तुम्ही असं करता? ख्रिस्ताला का तुम्ही छळता? का तुम्ही ख्रिस्ताला छळता प्रियांनो? ख्रिस्ताची सेवा करा. तुम्हाला मोठ्या मोठ्या बंधनातून, दास्यातून त्याने सोडवलं. ख्रिस्ताला नाकारू नका. जगापुढं नाकारू नका. ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणात घ्या. ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणात घ्या. सर्व तिरडीवाल्यांनी, लोकांनी त्यांच्याकडे पाहिलं. कोण आहे हा? कोण आहे हा? येशू म्हणाला, बाई रडू नको, बाई रडू नको. त्या स्त्रीला म्हणाला, एवढा हा धीर, एवढं सामर्थ्य, बाई रडू नको. देवाचा पुत्र तिथं आहे. मरण त्याच्यावर चालत नाही. मरणाची सत्ता देवाच्या पुत्रावर चालत नाही. आणि जे देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतात त्यांनी समजून घ्या, आज ख्रिस्ताकडे या, तुम्ही मरणार नाही. आमेन. तुम्ही जगणार. टाळ्या वाजवा. तुम्ही मरणार नाही. देवाला आजच आयुष्य मागून घ्या, 100 वर्ष. कारण तुम्हाला इथून जावं लागेल. कसं जावं लागेल? कारण आपण पाहुणे आहोत त्या जगात. आपलं घर हे नाही, आपलं घर आहे स्वर्गात. आमेन. देवाची सेवा करायची आपल्याला, म्हणून पृथ्वीवर पण देवाची सेवा करा. जीवन देणारा ख्रिस्त तिथं आला. तिरडीस त्याने स्पर्श केला. सगळे थांबले. आता काय होणार? आता काय होणार? कोण आहे हा माणूस? बापरे, त्याच्याकडे पाहून होत नाही, कारण एवढं तेज त्याच्या चेहऱ्यावर आहे. प्रियांनो, देवाचा पुत्र ख्रिस्त, देवाचा पुत्र ख्रिस्त, जेव्हा तुम्ही आजारात होता तेव्हा तो तुमच्या जवळ होता. जेव्हा तुम्ही अडचणीत होता तो तुमच्यासाठी पैशाची जमवाजमव करत होता. कोण? येशू. लोकांद्वारे आपली मदत करतो. येशू करतो. जेव्हा तुम्ही दुःखात होता तेव्हा तो तिथंच आहे तुमच्या जवळ. कधी विचार केला? मग प्रार्थना का तुम्हाला नकोशी वाटते प्रियांनो? का नकोशी वाटते? आणि मग येशू म्हणाला 2च शब्द, मुला मी तुला सांगतो उठ. पुन्हा बोलायची गरज नाही देवाला. एकटा शब्दात उठून तो तिरडीवर बसला. आमेन.
काय सामर्थ्य देवाच्या शब्दामध्ये. मी तुला सांगतो उठ. कोण सांगतो? देव, देवाचा पुत्र ख्रिस्त. त्याच्यावर मरणाची सत्ता नाही चालत. आज तुम्ही स्वतःला जिवंत केलेले असे माना प्रियांनो. पापाचा अंधकार टाकून द्या, सोडून द्या. त्या मोठ्या मोठ्या बडाईच्या गोष्टी टाकून द्या. जीवन आहे आपलं, आपल्याला पुढे जायचं आहे. आपल्या ख्रिस्तानं जर स्वतःला रिक्त केलं तर आम्ही देखील स्वतःला रिक्त केलं पाहिजे. एक दुसऱ्या पुढं देवाचे मुलं आहोत, देवाच्या कन्या आपण आहोत. आपण लीनतेने, नम्रतेने एकमेकाचा सन्मान केला पाहिजे, एकमेकाला वागून घेतलं पाहिजे. प्रियांनो, आज आपण देवाच्या वचनामध्ये पुढं पुढं जात असताना देवाची स्तुती करूया, देवाला धन्यवाद देऊया की परमेश्वर आमच्यावर प्रीती करतो. परमेश्वर त्याच्या वचनाचं कुंपण आम्हाला देतो. त्याच्या वचनाच्या कुंपणात तो आम्हाला राखतो. प्रियांनो, काळजी करू नका. आज तुम्हाला काय नाही आहे? जशी आईला काळजी असते ना लेकरांची. आई, नाताळ आहे तर प्रत्येकाला या आठवली असेल सकाळी. आई, जशी आई आपली काळजी घेते तसा देव तुमची काळजी घेत आला आहे. हे हात तुमचे देवासाठी आहे. हात देवासाठी आहे. तुम्ही देवाबरोबर असावं. आणि मत्तई याचा 6वा अध्याय आणि वचन 33 मध्ये येशू म्हणाले, तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य मिळवण्यात झटा, म्हणजे त्याच्या बरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. पहिल्याने काय मिळवण्यात झटा? त्याचं राज्य. म्हणजे जगातल्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. प्रियांनो, गाईच्या गोठ्यामध्ये ख्रिस्त जन्मला. आज तुम्ही आनंदित आहात. असेच तुम्ही सदैव आनंदित राहा. तुमचं जीवन शांतीसाठी, तुमचं जीवन प्रार्थनेसाठी. एक विधवा होती आणि तिचा न्याय त्याने केला. तुमची विनंती देव मान्य कर. प्रियांनो, ख्रिस्ताने गाईच्या गोठ्यामध्ये जन्म, दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला. ख्रिस्ताने गाईच्या गोठ्यामध्ये जन्म घेतला. आज आपण आपलं अंतःकरण त्याला देऊया. आज आम्ही त्याच्या वचनात स्वतःला ठेवूया. आज आपण निश्चय करू की आपण प्रभू बरोबर चालणार. आपण आज निश्चय करू की प्रभूच्या वचनात स्वतःला आपण ठेवणार. प्रियांनो, हा नाताळ साजरा करत असताना आज आपलं अंतःकरण ह्यावेळेस त्याला आपण जागेवर उभे, डोळे बंद कर. आपला हात त्याच्या हातात. हा हात तुम्ही तारणाऱ्या ख्रिस्ताच्या हातात द्या. हे परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो. आज आम्ही आमचा हात तुझ्या हातात देतो ख्रिस्ता. आज हात हा पवित्र कर प्रभू. आज आम्ही प्रार्थना करतो. या वचनाद्वारे तू आमच्याशी बोललास प्रभू. आम्ही तुझे आभार मानतो. इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुझा पवित्र स्पर्श कर प्रभू. तुझी शांती दे, तुझी कृपा. परमेश्वर, सर्वांना तुझ्या आशीर्वादामध्ये चालव. हे परमेश्वरा,
आज आम्ही प्रार्थना करतो, हा हात तुझ्या पवित्र नावात आशीर्वादित कर. आज हा नाता साजरा करत असताना आज आम्ही तुझ्या प्रकाशात चालू प्रभू. अंधारात असलेल्या लोकांना आम्ही ख्रिस्ता तुझ्या प्रकाशात आणू आणि ख्रिस्ता तुझ्या जन्माची सुवार्ता इतरांना देऊ. येशूच्या नावात मागतो, आमेन. गाईच्या गोठ्यात ख्रिस्त जन्मला, पूर्वीच्या चांदण्यात तारा उगवला. गाईच्या गोठ्यात ख्रिस्त जन्मला, पूर्वेच्या चांदण्यात तारा उगवला. गाईच्या गोठ्यात ख्रिस्त जन्मला, पूर्वीच्या चांदण्यात तारा उगवला. चांदण्यात तारा उगवला.